राज्यातील सर्व जागा लढवणार, ज्या ठिकाणी लढणार नाही त्या ठिकाणी पडणार. तर मनोज जरांगेंची घोषणा. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा देत त्यांनी गरिबांसाठी काम करण्याचं केलंय आवाहन. मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण. लांजा तालुक्यात रस्ता खचला. रस्त्याचा काही भाग खचल्यानं वाहनांचं मोठं नुकसान. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्गला रेड अलर्ट, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट तर संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट जारी. पहिल्याच पावसात मुंबईची दैना. दहिसरसह मुंबईच्या अनेक सखल भागात पाणीच पाणी. पुढचे 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता. मुंबई अहमदाबाद महामार्गाची पहिल्याच पावसात दैना. पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्यानं महामार्ग खचला. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ रक्षा खडसे मंत्रिपदाची शपथ घेणार. प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदावर अजूनही प्रश्नचिन्ह. मुंबईत मान्सून दाखल. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृतरित्या जाहीर. यंदा 2 दिवस आधीच मान्सून दाखल. मोदी शेवटी कुबड्यांवरच आले. सामनातून मोदींवर जोरदार हल्लाबोल. सत्ता स्थापनेसाठी साधे बहुमत देखील मिळवता आलं नाही. निवडणुकीच्या निकालानंतर महाभारताचं चित्रहनन सुरू. सामनाच्या रोखठोकमधून मोदींना टोला. नीट परीक्षेच्या निकालाची फेरतपासणी केली जाणार. विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्सचा आढावा घेणार. नॅटची उच्चस्तरीय समिती घेणार आढावा. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सकल ओबीसी समाजाकडून आज परळी बंदचं आवाहन. बंद संदर्भातलं निवेदन परळी शहर पोलिसांना सादर. तर उद्या बीडमधील वडवणीमध्ये बंद पुकारला जाणार. शपथविधी सोहळ्याआधी दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था. जागोजागी कमांडो तैनात. सोहळ्याच्या ठिकाणी 500हून अधिक सीसीटीव्ही. तर राजधानी दिल्लीत 11 जूनपर्यंत नो फ्लाइंग झोन घोषित.